नमस्कार, मी विलास बडे. 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांच्या बंदोबस्तासोबत पाण्याची बचत देखील होते. त्यामुळे अनेक शेतकरी मल्चिंगचा वापर करतात. मात्र मल्चिंग पेपर अंथरणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. हीच कसरत कमी करण्यासाठी कोल्हापुरातल्या जाधव बंधूंनी एका यंत्राची निर्मिती केली आहे. एक ट्रॅक्टर, 2 मजूर, 3 तास, 3 लिटर डिझेल आणि एका एकरात मल्चिंग पेपरची अंथरणी. हे आहे मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र. परदेशी किंवा कोणत्याही नामांकित कंपनीचं नाही, तर पक्क मेड इन पट्टण कोडोली. कोल्हापुरातल्या पट्टण कोडोलीच्या जाधव भावंडांनी हे तयार केलंय. घरच्या 7 एकरातल्या जमिनीत ही भावंड टोमॅटो, काकडी, कलिंगड, वांगी अशी पिकं घेतात. तणांचं नियंत्रण आणि पाण्याच्या बचतीसाठी मल्चिंग पेपरचा वापर ते गेल्या काही वर्षांपासून इथं करतात. मात्र दरवर्षी मल्चिंग पेपर अंथरणी करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत होता. यावर उपाय म्हणून या भावंडांनी घरच्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला आणि हे यंत्र तयार केलं. मल्चिंग पेपर हाताळण्यासाठी कुशल कामगारांची जरुरी असते आणि मल्चिंग पेपर हाताळण्याचं काम म्हणजे खूप किचकट, त्रासदायक आणि खर्चिक सुद्धा आहे. म्हणून आम्ही गेले 5 वर्षापासून विचार करतोय की असं काहीतरी करायचं की ज्याच्यामुळे आपलं कागद किंवा पेपर हाताळायचं काम सोपं होईल. असा विचार करत आम्ही मल्चिंग पेपर हाताळण्याचं ह्या वर्षी मशीन तयार केलेलं आहे. 150 ते 200 किलो वजनाचं हे यंत्र ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला जोडता येतं. यंत्राच्या वरच्या बाजूला मल्चिंग पेपरचा रोल लावण्यासाठी जागा आहे. यंत्राच्या दोनही बाजूला चाक आहे. मल्चिंग पेपर दाबण्यासाठी याचा वापर होतो. याच्या बाहेरील 2 बाजूला फाळके आहेत. याच्या मदतीनं माती मल्चिंग पेपरवर लोटली जाते, तर एका रॉडच्या मदतीनं हा मल्चिंग पेपर बेडवर पक्का अंथरला जातो. आमच्या मशीनची रचना अशा आहे की ते ट्रॅक्टर चालित आहे. त्या मशीनला एकूण 4 फण आहेत. त्यातले पुढील बाजूला जे 2 फण आहेत ते 2 फण माती बाहेर टाकायचे काम करतात. त्याच्यानंतर जो रोल मधून कागद येतो तो कागद प्रेस करण्यासाठी 2 टायर आहेत आणि ते टायरवरून प्रेस झाल्यानंतर मागील जे फण आहेत ते त्याच्यावरती पुन्हा माती टाकण्याचं काम करतात. जिथं पारंपरिक पद्धतीनं मल्चिंग पेपर अंथरणीसाठी 10 ते 12 मजूर, एकर भरासाठी 1 ते 2 दिवसाचा वेळ आणि 10 ते 12 हजार रुपये मजुरी द्यावी लागते, तिथं हे यंत्र केवळ 2 माणसांच्या मदतीनं अवघ्या तासात एकर भरात मल्चिंग पेपर अंथरतं आणि तेही फक्त 3 लिटर डिझेलच्या खर्चात. हे यंत्र बनवण्यासाठी जाधव बंधूंना फक्त 6,000 रुपये खर्च आलाय. या मशीनला आतापर्यंत 5 ते 6,000 रुपये खर्च आला आहे. जर या नवीन मटेरियलचा जर वापर करून तयार करायचं म्हटलं तर आपल्याला 15,000 पण या मशीनचा खर्च येऊ शकतो. कागद आपण वापरतो तो कागद जमिनीला समांतर एकदम फिट बसतो आणि तो कागद फिट बसल्यामुळे रोपांना कोणती इजा होत नाही आणि जे बाष्पीभवन होत असताना जी वाफ वरती जाते ती त्या कागदाला चिकटून पुन्हा आणि खाली बसल्यामुळे रोपांना कोणताही धोका होत नाही. त्यामुळे हा कागद आणि आपण पुन्हा 2 ते 3 वेळा व्यवस्थित काढल्यामुळे पुन्हा वापरू शकतो. गरज ही शोधाची जननी असते, या उक्तीचा प्रत्यय जाधव बंधूंकडे पाहिल्यानंतर लगेच येतो. गरजेपोटीच आधी या भावंडांनी मल्चिंग पेपरला होल पाडण्याचं यंत्र तयार केलं होतं आणि आता मल्चिंग पेपर अंथरणी यंत्र बनवलंय. ही यंत्र वापरात आली तर शेतकऱ्यांचं जीवन थोडं सुकर होईल यात शंका नाही. चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, पट्टण कोडोली, कोल्हापूर.